जय मी मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, कारण असे केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाबासाहेबाचे गौतम बुद्धाचे तत्वज्ञान यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ मी बनवत आहोत, व्हिडिओला शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे? तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली काय आहे लिहिलेलं. काय लिहिलं आहे भगवान बुद्धांनी त्याच्या धम्म ग्रंथातील 3रा खंड, त्याच्यातील भाग 3रा, त्याच्यातील 3राच प्रकरण, त्याच्यातले काही व्हिडिओ बनवलेले आहेत. आता समोरच्या भागामध्ये काय लिहिलं आहे, याच चॅप्टरमध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं आहे बघा. गयेत राहत असताना भगवान बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे असतात हा आहे. ते म्हणाले, हे भिक्खूंनो, सर्वच काही जळत आहे. भिक्खूंनो, संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, चक्षुंद्रिय जळत आहे, रूप जळत आहे, चक्षु संस्कार हे जळत आहे, डोळ्यांनी होणारी जाणीव, म्हणजेच हे बघा लक्षात घ्या, चक्षु जे म्हणतात चक्षु संस्कार म्हणजे डोळ्यांनी होणारी जाणीव ती जळत आहे. आणि चक्षु संस्कारपासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नी जळत आहेत, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा या अग्नीमुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोतेंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहेत, ज्ञानेंद्रिय जळत आहेत, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होत आहेत त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नी, मोहाग्नी, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, उपायास यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावान व श्रेष्ठवान मनात उपेक्षा उत्पन्न होते. उपेक्षा म्हणजे विरक्ती, हे लक्षात घ्या. विरक्ती उपेक्षा एकच आहे. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणाचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की तो मुक्त झाला आहे. शेवटच्या पॅराग्राफ बघा काय लिहिलं त्यामुळे. हे झाल्याने जे आतापर्यंत वाचलं त्याच्याने भिक्खूंनो, प्रज्ञावान आणि श्रेष्ठाच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणाचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि रागाग्नी म्हणजे राग वगैरेचे विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. विकारच नाही तर मुक्त होणार. मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की तो मुक्त झाला आहे. अशा पद्धतीने यामध्ये लिहिलेलं आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय